जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता क्रिकेट खेळण्याच्या वादातून तुफान दगडफेक 2 गटात झाली असून यावेळी क्रिकेट खेळण्याच्या वादातून ही दगडफेक झाली आहे। तांबापुरा परिसरातील टिपू सुलतान चौक व गवडीवाडा परिसरात यावेळी 2 गटात क्रिकेट खेळण्याच्या वादातून ही दगडफेक झाली आहे। या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम MIDC पोलीस स्टेशन मध्ये सुरू असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती। क्रिकेट खेळण्यावरून हा वाद निर्माण झाला असून यावेळी तांबापुरा परिसरामध्ये पोलिसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्वांनी शांततेने राहावे असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे। या संदर्भात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात। तांबापुरा परिसरात दगडफेक झाल्याची घटना सांगितली जाते, नक्की काय घटना आहे, कारण काय आहे, काय कारवाई करतात पोलीस? आज दुपारच्या वेळेस मेरून तलावाच्या खाली जो JK पार्क आहे त्या ठिकाणी क्रिकेटची मॅच दर रविवारी खेळली जाते। त्यामध्ये वाद होऊन त्या मॅच संपल्यानंतर ते मुलं घरी आल्यानंतर दगडफेक झालेली आहे। 2 गटात वाद झाला आहे? हो। आणि यामध्ये आतापर्यंत कोणी जखमी झालं किंवा काय? अजून कोणी जखमी झाल्याचं अजून काही तशी माहिती मिळालेली नाही। नागरिकांना काय आव्हान असणार आहे आपलं? नागरिकांना आव्हान कोणताही गैरसमज करून घेऊ नये, सर्व सुरळीत चालू आहे। ते जे मुलांचे वाद झालेले आहेत ते दर रविवारी एकमेकांसोबत क्रिकेटची मॅच खेळत असतात, त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद आहे आणि असं कोणतंही जाती आणि धार्मिक दंगल नाही आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडांचा कस पडलेला दिसतो आहे, लोक घाबरलेली आहेत, पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सुरक्षेसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि लोकांनी या संदर्भात कोणतेही घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे। अगदी सर्व दुकान आणि सगळे व्यवस्था चालू आहे। तर दगडफेकीत काय घरांचं नुकसान झालं आहे? अजून पाहणी करून मी आपल्याला त्याबाबत माहिती देतो।